पंतप्रधान मोदी आज जळगावच्या दौऱ्यावर लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थिती लावणार। बचत गटाच्या महिलांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार। विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसह मुंबईतल्या 20 जागांची मागणी। सूत्रांची माहिती तर मुंबईमध्ये शिवसेना मोठा भाऊ असेल, पवार गटाचे जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट। नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर मवियातील तिन्ही पक्षांचा दावा। रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी। सूत्रांची माहिती भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट। भगीरथ भालके लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। मुख्यमंत्री असताना तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधायची वेळ लागली नसती। पाप किती केलेत ते बघा, मग आरोप करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या, विरोधक समाजामध्ये अराजक तयार करतात। मवियाच्या निषेध आंदोलनावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। युनिफाईड पेन्शन स्कीमला केंद्र सरकारची मंजुरी। 25 वर्ष सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यूपीएस पेन्शनचा लाभ मिळणार। 1 एप्रिल 2025 पासून यूपीएस पेन्शन लागू होणार। पुण्यामधल्या खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 35,000 क्युसेकनं विसर्ग। भिडे पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीसाठी बंद। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। मुंबई पालिकेकडून गोविंदांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना। गोविंदा सराव पथकांना क्रेन, दोरी आणि हुक पुरवणार। पालकमंत्री दीपक केसरकरांचे आदेश। सोनं आणि चांदीच्या दरामध्ये वाढ। सोन्याचे दर 73 तर चांदीचे दर 87,000 दिवाळीमध्ये आणखी भाव वाढण्याची शक्यता। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार। छत्रपती संभाजीनगरच्या सांगतपुरीमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर। पुराचं पाणी घर आणि दुकानांमध्ये शिरलं। व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। राज्यभरात पाऊस परतला। पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। सुनीता विल्यम्स फेब्रुवारीमध्ये स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर येणार। नासाची घोषणा।